नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या आपल्या तासाला मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास या अभ्यासपत्रिकेच्या अनुषंगाने महानुभावांचे साहित्य या प्रकरणातील महानुभाव साहित्य निर्मितीमागील प्रेरणा या घटकाचा आज आपण विचार करणार आहोत. महानुभावांच्या साहित्य निर्मितीमागील प्रेरणांचा शोध घेत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की 13व्या शतकामध्ये महाराष्ट्रात जी सामाजिक परिस्थिती होती त्या सामाजिक परिस्थितीचा परिपाक म्हणूनच हा पंथ किंवा हा धर्म महाराष्ट्रामध्ये महात्मा चक्रधरांनी स्थापन केला. या धर्माला लोक आश्रय मोठ्या प्रमाणात लाभला आणि म्हणून लोकांना महान बनण्याचा संदेश या धर्मानं दिलेला पाहायला मिळतो आपल्याला. या पंथातून किंवा या धर्मातून प्रेरणा घेऊन मोठ्या प्रमाणावर मराठी साहित्याची निर्मिती झाली आणि महानुभाव साहित्याचं एक दालन समृद्ध झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. किंबहुना आज जे काही मराठी साहित्य आहे या मराठी साहित्याची उत्तम अशी पायाभरणीच महानुभाव साहित्यानं केली असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. आणि अशा या महानुभाव साहित्याची एक फार मोठी परंपरा निर्माण झाली. या साहित्य निर्मितीमागील प्रेरणांचा आपण जर आढावा घेऊ लागलो तर काय दिसतात त्या प्रेरणा. तर यातील पहिली प्रेरणा आहे लोकोद्धार. होय, लोकांचा उद्धार करणं यासाठीच तर हा सगळा खटाटोप महात्मा चक्रधर, त्यांचे गुरु गुंडमराऊळ आणि या सर्वच महानुभावांनी केला होता. आणि म्हणून लोकोद्धार ही त्यांच्या साहित्य निर्मितीमागील पहिली प्रेरणा आपल्याला मानता येईल. महानुभावांच्या संपूर्ण साहित्याचा जर आपण आढावा घेतला तर या संपूर्ण साहित्याचं एक सूत्र आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजे लोकोद्धार. लोकांच्याच भल्यासाठी हे सर्व साहित्य निर्माण झालेलं आहे हे आपल्याला लक्षात येईल. यातील आपण 7 ग्रंथ जरी पाहिले किंवा लीळाचरित्र, गोविंद प्रभू चरित्र किंवा धवळे या सगळ्या साहित्याचा सार जर आपण बघितला तर लोकजीवन हाच त्याचा प्रमुख सार आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून लोकोद्धार या भावनेतून हे साहित्य निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून लोकोद्धार ही महानुभाव साहित्याची पहिली प्रेरणा आपण मानली पाहिजे. दुसरी प्रेरणा आहे पंथनिष्ठा. म्हणजे महानुभावांनी जे काही साहित्य निर्माण केलं त्याच्या मागे ही सुद्धा प्रेरणा आहे की या पंथाबद्दलची अतीव निष्ठा. मोठ्या निष्ठेतून, अपरंपार कळवळ्यातून असं हे साहित्य महानुभाव लेखकांनी निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या पंथावरची त्यांची प्रचंड निष्ठा जी होती त्या निष्ठेतून हे साहित्य निर्माण झाल्याचं आपल्याला लक्षात येईल. आता यातील सूत्रपाठ आपण जर बघितलं किंवा दृष्टांत पाठ आपण जर बघितला तर यातून पंथाबद्दलची निष्ठा त्या लेखकांची आपल्याला पाहायला मिळते. लोकोद्धारासाठी आपण जर बघितलं तर दृष्टांत पाठ आहे. महात्मा चक्रधरांनी आपल्या भ्रमंतीमध्ये प्रवचनामधून जे दृष्टांत सांगितले लोकांना, त्या दृष्टांत पाठाचा किंवा सूत्रपाठाचा आपण जर विचार केला तर लोकोद्धार आणि पंथनिष्ठा ही प्रेरणा त्या मागे असल्याचं आपल्याला लक्षात येतं. त्याचबरोबर महानुभावांच्या साहित्य निर्मितीमागील दुसरी प्रेरणा आपण जर बघितली, तिसऱ्या क्रमांकाचा मुद्दा बघितला तर आपण तर स्मरण भक्ती किंवा स्मृती जतन. महानुभावांनी आपल्या जे काही आपले पंचकृष्ण होते त्या पंचकृष्णांची स्मृती जतन करण्यासाठी, त्यांचं स्मरण करण्यासाठी म्हणजेच स्मरण भक्तीतून हे साहित्य मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. यासाठी आपण लीळाचरित्र हा ग्रंथ बघूयात. महानुभावांचे आद्य गद्य लेखक किंवा मराठी साहित्यातील आद्य गद्य लेखक माहीम भट्ट, या माहीम भट्टांनी लिहिलेला लीळाचरित्र हा मराठी गद्याचा एक उत्कृष्ट असा आविष्कार आहे.
त्याचबरोबर चरित्राचा तो एक उत्तम असा नमुना आहे. अशा प्रकारचं चरित्र अजूनही मराठीमध्ये लिहिलं गेलेलं नाही. असं एक उत्तम चरित्र या माहीम भटानं लिहिलं. त्याचं कारण त्याच्या मागे असलेली स्मरणभक्ती. आपल्या गुरुचं, आपल्या महात्म्याचं आपण काहीतरी चरित्र जतन करावं आणि पुढच्या पिढ्यांना ते सांगावं, या जाणीवेतून, या भावनेतून लिहिलेलं लीळाचरित्र हे अत्यंत सरस निर्माण झालेलं एक असं हे वाङ्मय आहे. त्याचबरोबर नंतर माहीम भटाने गोविंद प्रभू चरित्र हे सुद्धा गुरु गोविंद प्रभू यांचं चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. या सर्व साहित्याच्या मागे स्मरणभक्ती किंवा स्मृती जतन करणे ही प्रमुख प्रेरणा असल्याचं आपल्याला लक्षात येतं. त्याचबरोबर परमार्थ साधन म्हणजे परमार्थाची साधना करावी किंवा आपल्याला परमार्थ साधावा आपल्या हातून, याही भावनेतून महानुभावांनी साहित्याची निर्मिती केलेली आपल्याला पाहायला मिळतं. स्मृतीस्थळ असेल किंवा महदंबीचे धवळे असतील, या धवळ्यांची निर्मितीसुद्धा या प्रकारच्या परमार्थ साधण्याच्या हेतून झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे या साहित्याच्या प्रेरणांचा आपण शोध घेत असताना पुढची एक प्रेरणा आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे मराठीचा आग्रह. होय, मराठी म्हणजे मरहाटी ही त्या काळातली एक लोकभाषा. या लोकभाषेला तत्कालीन विद्वानांकडून हिणवलं जात होतं किंवा या भाषेमध्ये ग्रंथ लिहिले जात नव्हते. संस्कृत हीच देववाणी, गिरवाणवाणी अशा प्रकारचा आग्रह, दुराग्रह म्हणूया आपण, त्या काळामध्ये विद्वानांनी धरलेला होता. त्यामुळं मराठी लोकभाषेकडे होणारं अक्षम्य दुर्लक्षसुद्धा आपण दूर केलं पाहिजे आणि या भावनेतून सुद्धा महानुभावांनी मोठ्या प्रमाणावर हे साहित्य निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर बघा, महात्मा चक्रधरांनी जेव्हा उत्तरापंथीय गमन केलं, म्हणजे महात्मा चक्रधरांचं जेव्हा निर्माण झालं, तेव्हा त्यांना पंथाच्या भाषेमध्ये सांगितलं गेलं की ते आता कुठे गेले, तर त्यांनी उत्तरापंथीय गमन केले. म्हणजे दक्षिण पथातून ते कुठे गेले, उत्तरेकडे गेले. वास्तविक पाहता त्यांचं निर्माण झालेलं होतं, परंतु लोकांनाही जर सांगितलं तर दुःखाला पारावार उरणार नाही आणि म्हणून पंथातल्या ज्येष्ठ लोकांनी काय सांगितलं की चक्रधर कुठे गेले, तर त्यांनी उत्तरापंथीय गमन केलं. आणि मग त्यांच्या आठवामध्ये अनेक लोक असे राहू लागले, दिवस रात्र त्यांची आठवण करू लागले. हे बहुतांश सगळे शिष्य मग पुढे चक्रधरांच्या नंतर गोविंद प्रभूंकडे गेले, रुद्धिपूरला गेले आणि मग रुद्धिपूरला गोविंद प्रभूंच्या सहवासामध्ये ते राहत होते, ते चिंतन करत होते. आणि मग या पंथाची धुरा जी आहे ती नागदेवाचार्य यांच्याकडे आलेली आहे. मग नागदेवाचार्य सुद्धा चिंतन करू लागले. जेव्हा माहीम भटांनी त्यांना विचारलं की आचार्य तुम्ही काय करतात, तर तेव्हा ते म्हणाले की मी चिंतन करतोय, मी आठव करतोय, माझ्या महात्म्यांचा मी आठव करतोय. मग माहीम भट त्यांना म्हणाले की तुम्ही पाहिले म्हणून त्यांना तुम्ही आठवण करताय, त्यांची आठवण करू शकताय, परंतु ज्यांनी त्यांना पाहिलंच नाही त्यांचं काय. मग आपण असं करूयात का की त्यांच्या सगळ्या आठवणी आपण गोळा करूयात आणि ते लिहूयात. आणि मग जेव्हा या लेखनाला हिरवा कंदील दाखवला नागदेवाचार्यांनी, तेव्हा प्रश्न असा पडला की आता हा ग्रंथ लिहायचा आहे तर तो कोणत्या भाषेतून लिहावा. कारण तत्कालीन ग्रंथांची भाषा तर संस्कृत होती आणि या संस्कृत भाषेतून आपण ग्रंथ लिहावा का, असा प्रश्न जेव्हा माहीम भट्ट नागदेवाचार्यांना विचारतात, तेव्हा नागदेवाचार्य नकार देतात आणि मराठी भाषेतून लिहिण्याचा आग्रह धरतात. कारण मदश्री चक्रधरे निरुपली मराठी, मला चक्रधरांनी असा आदेश दिलेला आहे की आपण महाराष्ट्र देशी वसावे, मराठीच बोलावे. आणि म्हणून मराठीचा आग्रह हा सुद्धा या पंथांच्या साहित्य निर्मिती मागील एक प्रेरणा आपल्याला असल्याची दिसून येते. बघा, जेव्हा पंडित दामोदर पंडित आणि केशीराज बास यांनीही आग्रह धरला की आपण आपल्या या पंथाचं साहित्य निर्माण करत असताना संस्कृत भाषेतून करूया, तेव्हा त्या दोघांनाही फटकारताना किंवा सांगताना, स्पष्ट सांगताना पंथाचे आद्य संघटक किंवा आचार्य नागदेवाचार्य काय म्हणतात बघा,
पंडिता केशवद्या तुमचा आस्मात कस्मात मी नेणे गा. पंडिता केशवद्या तुमचा आस्मात कस्मात मी नेणे गा. मज श्री चक्रधरे निरुपली मराठी तियाची पुसा. अरे बाबा, मी काय, मी अस्मात कस्मात आहे, मी कोण आहे? परंतु मला स्वतः चक्रधरांनी सांगितलेलं आहे की मराठीतून आपल्याला हा सगळा लेखन व्यवहार करायचा आहे. तेव्हा तुम्ही त्यांना विचारा, त्यांनी सांगितलं आहे म्हणून मग मी तुम्हाला सांगतोय. अशा प्रकारे नागदेवाचार्यांनी सुद्धा मराठीचा आग्रह धरला आणि म्हणून पुढील संपूर्ण साहित्य हे त्यांचं या पंथाचं मराठी भाषेतून निर्माण झालं. जेव्हा केशव भटांनी फारच आग्रह धरला तेव्हा नागदेवाचार्य काय म्हणतात बघा. नको गा केशवद्या माझी या म्हातारी या नागवेल ना. अरे हा समाज जो आहे बहुजन समाज, हा मराठी समाज, ह्यांना काय संस्कृत कळणार आहे? कारण संस्कृत ऐकायचीच काय, संस्कृतकडे लिहिलेल्या शब्दांकडे पाहायचीही ह्यांना बंदी आहे. त्यामुळं आपण संस्कृतचा आग्रह नको तर मराठीचा आग्रह धरूया, लोकभाषेचा आग्रह धरूया. आणि म्हणून या पंथातून प्रचंड प्रमाणामध्ये मराठी साहित्य निर्माण झालेलं आहे. तर मित्रहो, अशा प्रकारे आपण महानुभव साहित्य निर्मितीच्या प्रेरणांचा आज आढावा घेतलेला आहे. आजच्या तासाला एवढंच पुरेसं आहे. धन्यवाद.